सरकार अपनी नाकामी छिपाने के लिए अब धर्म का सहारा ले रही है। ये आरोप लगाया है विधानसभा में कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार ने। मीट द प्रेस कार्यक्रम में बोलते हुए वडेट्टीवार ने चेतावनी दी कि अगर यही रुख जारी रहा तो भारत में तालिबान और पाकिस्तान जैसी स्थिति बनने में देर नहीं लगेगी। वडेट्टीवार ने कहा कि भले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने विकास के नाम पर चुनाव जीते, लेकिन अब जब जनता जागरूक हो गई है तो भाजपा धर्म के मुद्दे को उछालकर जनता का ध्यान भटका रही है। उन्होंने कहा कि भाजपा धर्म के आधार पर कानून बनाती है, जबकि कांग्रेस ने कभी भी धर्म के आधार पर राजनीति नहीं की। महिला किसान सम्मान योजना को लेकर भी उन्होंने सरकार की आलोचना की। उन्होंने कहा कि अब सरकार 500 रुपए देने की बात कर रही है, लेकिन जब लाडली बहना योजना लाई गई थी तब महिला किसानों का क्या हुआ था। उन्होंने यह भी बताया कि इस योजना में 8 लाख महिलाओं के नाम रद्द कर दिए गए हैं। मराठा ओबीसी आरक्षण को लेकर भी उन्होंने सरकार पर विफलता का आरोप लगाया। उन्होंने कहा कि 2024 में मराठा समाज सरकार से बेहद नाराज था। सरकार समाज को एकजुट नहीं कर पाई और इसका सीधा असर चुनाव में दिखाई दिया। इसके साथ ही उन्होंने जनसंख्या और मतदाता आंकड़ों में आई असामान्य वृद्धि पर भी सवाल उठाए। सिर्फ 5 महीने में 188 विधानसभा क्षेत्रों में मतदाता संख्या 22 से 30,000 तक कैसे बढ़ी, ये भी जांच का विषय है। उन्होंने यह भी कहा कि इस चुनाव में सत्ता का दुरुपयोग किया गया है। उन्होंने याद दिलाया कि 2008 में जब वे राज्य मंत्री थे तब गोशी खुर्द परियोजना को राष्ट्रीय प्रकल्प घोषित किया गया था और ब्रह्मपुरी की 2.5 लाख हेक्टेयर जमीन सिंचाई के दायरे में आई थी। राज्य सरकार की कार्यशैली पर बोलते हुए वडेट्टीवार ने कहा कि मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्रियों में लगातार मतभेद है और उनके बीच श्रेय की होड़ के चलते राज्य कर्ज में डूब रहा है। ग्रामीण और शहरी विकास के बीच खाई गहरी होती जा रही है और सत्ताधारी दल विकास की योजनाओं में कमीशनबाजी कर रहा है। किसानों की हालत पर चिंता जताते हुए उन्होंने कहा कि किसान फसल बीमा और कर्ज माफी से वंचित है, जिससे आत्महत्याएं बढ़ रही है। केंद्र और राज्य सरकारें आरएसएस की विचारधारा पर चल रही है और हर क्षेत्र का निजीकरण कर आरक्षण को खत्म कर रही है। वडेट्टीवार ने कहा कि शिक्षा में बदलाव कर अब परीक्षाओं में धार्मिक सवालों को प्राथमिकता दी जा रही है, जिससे साफ होता है कि सरकार विकास नहीं धर्म पर जोर दे रही है। उन्होंने कहा कि संविधान ने हर नागरिक को बोलने की आजादी दी है, लेकिन आज अगर कोई सरकार के खिलाफ बोलता है तो उसके खिलाफ मुकदमा दर्ज किया जा रहा है। सरकार जनता की स्वतंत्रता छीन रही है और अंग्रेजों की तर्ज पर लोगों को गुलाम बना रही है। अंत में वडेट्टीवार ने कहा कि सरकार अयोध्या और औरंगजेब जैसे मुद्दे को उछालकर जनता को असली समस्याओं से भटका रही है, ताकि उनका भ्रष्टाचार छिपाया जा सके। कुठलं काम आहे सांगा कोणीतरी उदाहरण दाखव। मी उदाहरण देताना म्हणालो प्रकाशभाऊ आमटे सारख्या महाराष्ट्र भूषण ज्यांनी त्या काळामध्ये जंगलात जाऊन वास्तव्य करून साप जंगली प्राणी श्वापद याच्यापासून कुठलेही हे नसताना सुरक्षा नसताना तिथे जाऊन आदिवासींची सेवा केली। त्या व्यक्तीकडून मोफत उपचार करून देतो म्हणून ऍडमिट केलं गेलं बोलल्यावर आणि त्यांच्याकडूनही त्यांच्या आप्तेष्टाकडून पैसे घेतले। मग हे काय सेवा झाली काय? प्रकाश आमटे सारख्या या राज्याचं भूषण असणाऱ्याच्याकडून जर पैसे मोजले जात असतील तर हे कुणाला सोडणार? हे हॉस्पिटल बांधताना त्यांचा 1 रुपयाही लागला नाही, जमीन मोफत मिळाली। तिथे हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर त्याच पैशातून ते हॉस्पिटल उभं झालं। अनेकांनी देणग्या दिल्या सरकारपासून सगळ्यांनी, आणि हे हॉस्पिटल गरिबाच्या सेवेसाठी नसेल आणि शोषण करायसाठी असेल तर मी माझी भूमिका मांडलेली आहे, त्या भूमिकेवर मी ठाम आहे। हे कुटुंब कुठलंही सामाजिक दायित्व निभावणारं नाही, हे कुटुंब कुठलंही सामाजिक काम करत नाही, सामाजिक काम केलेलं नाही, या मतावर मी ठाम आहे। कुठला विकास पासूनचा ब्रिज होता तो सँक्शन झालेला ब्रिज राज्य सरकारला रद्द करावा लागला, फ्लायओव्हर होता। त्यावेळेस खूप रोष त्यांच्या कुटुंबावर लोकांनी व्यक्त केला होता। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा जर ब्रिज इथे करायला, कारण त्यांचं घर आहे फर्स्ट फ्लोअरला, तो फ्लायओव्हर तिथून जाणार होता, मला हार्मपासून पोल्युशनपासून त्रास होईल आणि तो जर तुम्ही पूल बांधलाच त्या काळात तिथे प्रचंड ट्रॅफिक जाम असायची, कोंडी व्हायची ट्रॅफिकची आणि लोकांना तिकडे 20-20 मिनिट अर्धा तास 2-2 तास त्या फेडर रोडवर अडकून पडायची पाहिजे। त्यामुळे त्या फ्लायओव्हरची गरज होती। तो फ्लायओव्हर इथपर्यंत येत होता आपल्या गिरगाव चौपाटीपर्यंत। त्याला त्यांनी विरोध केला आणि स्पष्ट शब्दात सांगितलं होतं दिदींनी की जर हा ब्रिज बांधाल तर मी देश सोडून जाईल, मला देश सोडावं लागेल, अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडली होती। हे लपून नाही आहे, हे सगळे छापून आलेलं आहे, हे सगळ्या मीडियामध्ये आलेलं आहे। आज राहायला मी तिसरा मुद्दा महत्त्वाचा मानला होता की विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमाला, इमारतीच्या बांधकामाला मोफत गायचं वचन देऊन त्यावेळेस 22 लाख रुपयाची मागणी केलेली होती। लपून नाही आहे ना, कार्यक्रम रद्द करावा लागला। आता अनेक उदाहरणं आहेत, मी 100 उदाहरणं देईल माझ्या तोंडी कोणी लागले तर।
मी तशी यादीच करून ठेवलेली आहे. पण हे मोजकेच उदाहरण दिले. तुम्ही त्यांना सामाजिक कुटुंब होतं असं म्हणून करू नका. ते होतं ठीक आहे, छान गायले, चांगला आवाज होता, जनतेचा प्रतिसाद होता, हृदयाला भिडत होता, हे वगैरे आम्ही मान्यच करतो. त्यावेळेस मी म्हणालो होतो की हा खरं तर जरा तुम्ही गायिका इथे आलेल्या आमच्या काय नाव त्यांचं अनुराधा पौडवाल, अनुराधाताईंना विचारा काय त्रास झाला, त्यांना काय त्रास दिला गेला, हे सगळी भूमिका आहे. त्यांनी त्या मनातली खतखत एकदा बोलून दाखवली मोजक्या शब्दात, तेही आहे आमच्याकडे. म्हणजे एखाद्यानी पुढं जायचं ठरलं त्यांना ओढायचं. पेंढारकर कोल्हापूरचं स्टुडिओ हे कशा पद्धतीनं आपलं छापूनच आलेलं आहे, हे लपून राहिलेलं नाही. दादा कोणकेने पैसे भरायला तयार झाले होते, चेक दिला होता, पेंढारकर भरू शकत नाही म्हणून, पण त्यांनी तो भडकावला. कसा भडकावला सगळं रेकॉर्ड आहे. हे काही सांगायची गरज नाही. मी काय त्यावर आरोप करतो, टीका करतो असं नाही. वस्तुस्थिती मी सांगितलेली आहे आणि त्या वस्तुस्थितीवर मला कोणी काही म्हणू दे, मी ठाम आहे. हो, राज्यामध्ये भाजप सत्तेत आहे, बहुमतात आहे, मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती 2 गट जे आहेत ते एकमेकांविरोधात आहे. शेवटी एका गटाला काँग्रेसची साथ घ्यावी लागते. आनंद आहे, त्यांनी तसंच मांडावं. 2 गट भाजपचे पडत राहावे. मला काँग्रेसचे पडले, भाजपला फायदा झाला. आता भाजपचे पडतायत, काँग्रेसला फायदा होईल. त्यामुळे त्यांनी 2 गटाचे 3 गट केले तरी त्यांना आमचा पाठिंबा राहील. हो, जागर बंगल्यांनी आशीर्वाद दिल्यामुळे एकाचा सूर्योदय आणि दुसऱ्याचा अस्त होतो असे म्हटलं. आपण कोणाकडे अंगुली निर्देश आहे आपला चंद्रपूर जिल्ह्यात? ते आता सांगायची गरज नाही. सागर बंगला सगळ्यांना फेमस आहे, माहिती आहे. त्यामुळं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या आम्ही फार काही विरोधकांची भूमिका पार पाडायची गरज आम्हाला दिसत नाही. कारण आमचं काम जरा हलकं होताना दिसतंय, त्यामुळे आम्हाला आनंद आहे. तुमच्या शुभेच्छा कोणाला आहेत पण या लढाईच्या? नाही, दोघांनाही आहे. कारण एकाला शुभेच्छा दिली की मग दुसरा थांबणार, त्यामुळे दोघांनाही शुभेच्छा दिली. असेच राहा, असेच काय म्हणून मी म्हणालो ना, भांडा चौके भरे. संभाजी भिडेंना कुत्रा चावल्याची बातमी आहे. काय ते कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली, कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही, याचं वाईट वाटतं. कारण पोलीस शोधत आहेत कुत्रा. हो, कुठला कुत्रा शोधत आहेत पोलीस, याचं अजून मागे माहिती मिळाली नाही. मी माहिती घेतो. आणि कुत्रा हा खरं म्हणजे प्रामाणिक असतो. तर प्रामाणिक कुत्रा बिचारा, आपण त्याला म्हणतो की प्रामाणिक कुत्रा प्रामाणिक प्राणी आहे. या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला आणि का राग काढला, याचा या संदर्भात खरं तर SIT वगैरे लावून चौकशी केली पाहिजे.